रक्षाबंधन विशेष नारळी भात करण्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, तूप, पाणी, लवंग, दालचिनी, वेलची, ओल्या नारळाचा चव, काळ्या मनुका, काजू, बदाम, गूळ, हळद, सुंठपूड, वेलची पूड, जायफळ. पाणी गरम करून घ्यायचं. आता तूप गरम करत त्यात लवंग, दालचिनी, वेलची आणि स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यात ओल्या नारळाचा चव मिसळून घेत काळ्या मनुका आणि काजू बदामाचे तुकडे घालायचे आणि परतून घेत यात गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवत हा भात शिजवून घ्यायचा. आता गूळ, पाणी आणि हळद एकत्र करत हे गुळाचं पाणी भातात गाळून घ्यायचं. आता यात सुंठपूड, वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि झाकण ठेवत परत एक वाफ काढायची. झाला आपला रक्षाबंधन विशेष नारळी भात तयार. तर छानपैकी हा नारळी भात करण्यासाठी अर्धा कप आंबे मोहोर घेते. आंबे मोहोरच घेतला पाहिजे असं अजिबात नाही. कुठलाही तांदूळ जो असेल तो घ्या, फक्त चिकट शिजणारा नको, इंद्राणी वगैरे नको. सुरती कोलम, सोना मसूर, आंबे मोहोर हे चालतील. अर्धा कप तांदूळ आहे तर इथे 1.25 कप पाणी बाजूला गरम करण्याकरता ठेवलंय आणि या तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात. तूप वितळलं की यामध्ये 4 लवंगा, दालचिनी आणि 2-3 हिरवी वेलची हे घालायचं आणि हा पाणी निथळलेला आंबे मोहोर या तुपाच्या खमंग फोडणीमध्ये घालून घ्यायचं, मिसळून घ्यायचा. तांदूळ असा तुपामध्ये छान परतला ना, एकतर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि दुसरं गोष्ट, तो जेव्हा शिजतो तेव्हा तो असा चिकट पण नाही होत आणि फडफडीत पण नाही होत, अगदी अलवार शिजतो. आता यामध्ये अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घालूया आणि हा तांदूळासोबत मिसळून घ्यायचा. ओल्या नारळाचा खव टाकून झाला की लगोलग आपण इथे काळ्या मनुका घालूयात आणि त्याचसोबत काजू बदामाचे काप हेही मिसळून घेऊयात सगळं एकत्र. आता हे का करायचं, ओल्या नारळाचा जो खव आहे तो तांदळाबरोबर परतला ना की ते एकत्र शिजताना त्या ओल्या नारळाच्या खवाची चव अफलातून उतरते. त्यामुळे करून बघा. चला, हे सगळे जिन्नस एकत्र छान परतून झाले. रंगबिंग अजिबात बदलायची गरज नाहीये, फक्त एकजीव करून घे. आता हे 1.25 कप गरम गरम पाणी तांदळामध्ये घालायचं. आता झाकण ठेवायचं आणि भातामध्ये हे पाणी जिरेपर्यंत अगदी 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. चला, इथे हा मंद आचेवर भात शिजत घातलाय तोवर इथे बाजूला काय करूयात, अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच गूळ घ्यायचं. 1/2 कप यामध्ये पाणी घालूया आणि या नारळी भाताला रंग सुरेख यावा म्हणून थोडीशी अगदी हळद देखील घालूयात. आता आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ विरघळला की मग गॅस बंद करूया. इथे गुळातलं पाणी पूर्ण विरघळलंय, गॅस बंद करायचा आणि हे बघा, ह्या भातातलं पाणी देखील मस्त जिरलं गेले. वा 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 वा. आता सगळ्यात आधी गुळाचं पाणी यामध्ये गाळून घ्यायचं. गुळाचं पाणी गाळून झालं की यामध्ये सुंठपूड, वेलची पूड आणि गूळ आहे ना, जायफळ हवंच की नाही, चिमुटभर जायफळ. आणि आता हे मिसळायचं वगैरे काहीच नाही, पाणी कढईच्या अगदी काठोकाठ गेले. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर गुळाचं पाणी या भातासोबत जिरपेपर्यंत असंच अलवार शिजवून घ्यायचं. चला, गुळाचं पाणी मस्त जिरलंय या भातामध्ये. आता गॅस बंद करते आणि असंच हे वाफेवर आणखी 5 मिनिटं ठेवूयात. चला, नारळी भात तयार आहे. उघडून बघूयात. आहा हा हा, काय सुरेख रंग आलाय. तुम्ही बघा, ते चिमूटभर जे हळद घातली ना त्यामुळे कमाल. आणि बघा, एकदम रसरशीत झालाय. भाताचं शीतनशीत मोकळं झालंय पण फडफडीत नाही, मस्त मऊ शिजलाय. वा वा वा, क्या बात आहे. चला तर मग या नारळी पौर्णिमेला या माझ्या पद्धतीने नारळी भात नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश ठेवा.